महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपात संदर्भात पेच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं महत्वाची बातमी समोर आलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून दावा केलेला आहे की 100हून अधिक जागा मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं आम्हाला लढायच्या आहेत। मात्र भारतीय जनता पार्टी शिंदेंना 100हून अधिक जागा द्यायला नकार दिलेला आहे। जवळपास 87 जागा देणार असल्याची माहिती त्यांनी भारतीय जनता पार्टीकडनं सांगण्यात येते। मात्र यावर अद्यापही अंतिम तोडगा जो आहे तो निघालेला नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर शिंदेच्या शिवसेनेकडून मुंबई महानगरपालिकेमध्ये 2017चा दाखला देत त्यांनी सांगितलेले आहे की आम्हाला 100हून अधिक जागा इथे लढायच्या आहेत, जेणेकरून महानगरपालिकेमध्ये आमचं अस्तित्व जो पूर्वी 2017 मध्ये होतं तेच निर्माण करायचं आणि या अनुषंगानं आम्हाला 100हून अधिक जागा पाहिजेत। मात्र सध्या या जागा वाटपाच्या तिढ्यावरून कुठेतरी दोन्हीही पक्षांमध्ये नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत पाहायला गेलं तर शिंदेच्या शिवसेनेकडनं सांगण्यात येते की कुठेतरी भारतीय जनता पार्टी वेळ काढूपणा करते आणि यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं याचा फटका देखील बसू शकतो। कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे लवकरात लवकर जागा वाटप झालं तर प्रचाराला वेळ मिळेल आणि त्यामुळे जे उमेदवार असतील त्यांना अधिक प्रभागामध्ये वार्डामध्ये जाऊन प्रचार करता येईल आणि त्यांना आपले मतदार आपल्याकडे खेचता येईल। मात्र अद्याप असं होताना पाहायला मिळत नाही। यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी नाराजी नाट्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आता येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिंदेना 100हून अधिक जागा देते का? कारण शिंदेंनी सांगितलं होतं की आम्हाला जवळपास 112 जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये लढायच्या आहेत। मात्र शिंदेच्या शिवसेनेला 112 जागा दिल्या जात नाहीत। येणाऱ्या काळामध्ये 112 जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळतायत का आणि भारतीय जनता पार्टी हे देते का, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। कारण कल्पेशसह सुमेध, LS मराठी, मुंबई।